अभी कुछ दिनों पहले बाबूपेट निवासी एक युवक की बहुत ही बेरहमी से हत्या कर दी गई थी। वहीं इस हत्या के निषेध स्वरूप तथा मृतक को श्रद्धांजलि अर्पण करने के लिए एक कैंडल मार्च निकाला गया। चंद्रपुर शहर में 3 जनवरी को 4 नाबालिग लड़कों ने 19 वर्षीय युवक तन्मय जावेद खान इसकी निर्ममता से हत्या कर दी थी। इसी घटना के विरोध में 8 जनवरी को शाम यह कैंडल मार्च डीएड कॉलेज के मैदान से निकलकर प्रभाग में भ्रमण करते हुए नेताजी चौक में पहुंचा। इस घटना का निषेध करते हुए बाबूपेट परिसर के नागरिकों ने दोषियों पर कड़ी कार्रवाई होने की मांग की। साथ ही इस समय मृतक की मां ने नाबालिग लड़कों को कड़ी सजा होनी चाहिए, इस मांग का निवेदन पुलिस अधीक्षक मोमक्का सुदर्शन इन्हें दिया। इसी मोर्चा में शामिल हुए नागरिक ने अपनी संतप्त प्रतिक्रिया देते हुए क्या कहा, आइए जानते हैं। जावेद खान यांचा जो दुर्दैवी ही घटना घडली यासाठी आपण आज कॅन्डल मार्च काढून त्याला एक श्रद्धांजलीचं अर्पण करताय। पण अशी दुर्दैवी घटना पुन्हा कुणावर होऊ नये हे एक आमचं महाराष्ट्र प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला सांगणे आहे। आमची एवढीच मागणी आहे, ते नाबालिग जरी असतील तरी त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याची मागणी आहे। जर आज एक नाबालिग जर असे कृत्य करत असेल तर त्यांच्यामुळे दुसरा नाबालिग पुन्हा असे कृत्य करू शकते। पण त्यासाठी परत असा कायदा परत महाराष्ट्र शासनाने तयार करावा। तो नाबालिग जरी असला तरी त्यांना सुद्धा कठोर कारवाईची शिक्षा हे देण्यात येईल। आणि ही व्यवस्था जर आपण बंद पाडत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये आज एक आईला उतरावं लागलं असे कित्येक आई रस्त्यावर उतरतील आपल्या मुलांच्या दुःखामुळे। म्हणून एकच विनंती प्रशासनाला आहे, बाबूपेठवरती अन्याय होऊ देऊ नका। बाबूपेठमध्ये पोलिसांची गस्त वाढवा। ज्या कोणी टोळके जे आज बेरात्री रस्त्यावर काही आमचे कामगार लोक आहेत, मोलमजुरी करणारे लोक आहेत, जे रात्री बेरात्री शहरातून काम करून घराकडे बाबूपेठला येतात, त्यांच्या सुरक्षेचा काय या ठिकाणी व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे। आज तुम्हाला कुठेच सीसीटीव्ही कॅमेरे तुम्हाला पाहायला मिळणार नाही, कुठेच तुम्हाला पोलिसांची गस्त पाहायला मिळणार नाही। मग जनतेचं सुरक्षा कुणाच्या भरोश्यावर आहे, हा एक मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होतो। आणि जनतेची जी नाराजी आहे, जो आक्रोश आहे, त्याला कुठेतरी शांत ठेवासाठी एक पोलीस चौकी फक्त नावापुरते या ठिकाणी उद्घाटन केलं। वेळोवेळी जर आम्हाला इमर्जन्सीमध्ये अशा जर दुर्घटना घडायची जर प्रसंग आला तर कुणाला आम्ही फोन करायचं? हा बाबूपेठ 2 पोलीस स्टेशनमध्ये विभागला गेलेला आहे। एक तिकड कधी रस्त्याच्या मधामध्ये जर एखादी अपघात झाला, रामनगर पोलीस स्टेशनला कळवलं तर रामनगरवाले म्हणतात आमच्या हद्दीत येत नाही, सिटी पोलीस स्टेशनवाले म्हणतात आमच्या हद्दीत येत नाही। या सर्व घोडमध्ये एकटाच निवडून चालला जातो आणि जो जीव वाचायला पाहिजे तो जीव वाचू शकत नाही। ही गंभीरता जनतेचा हा आवाज आहे, जनतेला तुम्ही समजून घ्यावं, हात जोडून विनंती आहे। माननीय पालकमंत्री साहेब, माननीय येथले लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांना विनंती आहे, माननीय जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे, एसपी साहेबांना विनंती आहे, पोलीस स्टेशन चंद्रपूरमध्ये त्याची वाढ गृहमंत्र्यांना दिलेली आहे, तर पोलीस स्टेशन तो कुठे दुसरीकडे न देता तो बाबूपेठमध्ये देण्यात यावा, हा जोडून एवढी विनंती करतो। सिटी वीकली प्रतिनिधि वैभव रोयारकर की रिपोर्ट।